नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नेवजाबाई हितकारणी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व 11वीच्या विद्यार्थ्यांचं मी प्राध्यापिका दुपारे आपलं मनपूर्वक स्वागत करते। खरोखरच तुम्हाला फार उत्कंठा लागलेली आहे की आपल्या महाविद्यालयामध्ये आपण प्रवेश घेतलेला, पण अजून क्लासेस का सुरू झालेले नाही। सगळ्यांनाच माहिती आहे की कोविड-19च्या प्रभावामुळे कुणीही वर्गात शुकशुकाट झालेला आहे आणि अशा वेळेस प्रत्येकाला चिंता लागणे स्वाभाविक आहे। आणि म्हणून रोज आम्हाला फोन येत असतात, मॅम आपण ग्रुप बनवले परंतु अजूनही लेक्चरला सुरुवात झालेली नाही। तर बऱ्याच विद्यार्थ्यांना मी उत्तर दिलं की सोमवारपासून निश्चितच आपल्या ऑनलाईन वर्गांना सुरुवात होईल। तर पुनश्च सर्व नवीन विद्यार्थ्यांचं 11वीत प्रवेश घेतलेल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते। आणि खरोखरच सगळ्या विद्यार्थ्यांना आनंदही झाला असेल, कारण बऱ्याच दिवसापासून वर्ग क्लास हे काय आहे याची जाणीव नव्हतीच। तर तुम्हाला जेव्हा मी मराठी विषय हा जो शिकवत आहे, सगळ्यांना माहीतच असेल की मी कुठला विषय शिकवते काय, परंतु एक ओळख म्हणून माझी मी ओळख तुम्हाला देते। मी प्राध्यापिका ज्योती कुंदन दुपारे आणि विशेषतः मी मराठी विषय घेते। आणि मराठी विषय घेत असताना सर्वांना माझे एक कळकळीचं सांगणं म्हटलं तरी चालेल की केवळ वर्ग करायचं म्हणून नाही, तर वर्गामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यासोबत पाठ्यपुस्तक असायला पाहिजे। नाहीतर विद्यार्थी घाई करतात की वर्ग सुरू झाले पाहिजेत, क्लासेस सुरू झाले पाहिजेत, परंतु विद्यार्थ्यांसमोर जर लँग्वेजचं पुस्तक नसेल, मग मराठी असो इंग्रजी असो, तर निश्चितच त्यांना अडचणी जातील। कारण गद्य पद्य किंवा उपयोजित मराठी म्हणा किंवा साहित्य प्रकार म्हणा, अशी वेगवेगळी जी विभागणी आपल्या पाठ्यपुस्तकाची झालेली आहे त्याची ओळखही होणार नाही। आणि आपण जो गद्य किंवा पद्याचा भाग घेतो तो समजून घेण्यासाठी तुम्हाला सर्वात जास्त उपयोगाचं जर काय असेल तर ते म्हणजेच पाठ्यपुस्तक आहे। आणि नसेल तर निश्चितच तुम्ही घेऊन घ्या, कारण प्रत्येकाला पाठ्यपुस्तकाची अत्यंत गरज आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जर ज्यांच्याजवळ पाठ्यपुस्तक आहे त्या सगळ्यांना माहिती आहे की हा पाठ्यपुस्तकाची विभागणी कशा पद्धतीने केलेली आहे। पहिला भाग, त्याच्यानंतर दुसरा भाग, तिसरा भाग आणि चौथा व 5 अशा प्रकारे 5 विभागामध्ये या पाठ्यपुस्तकाची विभागणी झाली आहे। आणि यावर्षी उशिरा वर्ग सुरू झाल्यामुळे काही भाग अभ्यासक्रमातून वगळलेला आहे। एक कविता, त्याच्यानंतर एक गद्य भाग, त्याच्यानंतर उपयोजित मराठीतील एक भाग व साहित्य प्रकारातील एक भाग, अशा चारही विभागातील 4 प्रकरणांची आणि पद्यांची काय झालेली आहे या ठिकाणून ते वगळल्या गेलेले आहे। त्यातील कवितांमधून पहा तुम्ही कुठल्या प्रकारची कविता वगळली गेलेली आहे। आज मी तशी प्राणसहीच घेणार होती, पण माझ्या लक्षात आलं की प्राणसही ही कविता अभ्यासाला यावर्षी नाही, म्हणून प्राणसही या कवितेला वगळल्या गेलेला आहे। त्यानंतर विभाग 2 मध्ये पहा, 11वा जो भाग आहे किंवा 11 क्रमांक जो दिलेला आहे गद्याचा भाग, ज्याचं नाव आहे वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार। 11वा आहे क्रमांक वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार। आणि त्यानंतर भाग क्रमांक 3 मध्ये या साहित्य प्रकार, याच्यातील ध्यानीमणी हे जे नाटक आहे प्रशांत दळवी यांचं अतिशय सुंदर असं नाटक आहे, पाठ्यपुस्तक आहे, तुम्ही वाचू शकता, परंतु हा यावर्षीच्या अभ्यासक्रमामधून वगळल्या गेलेला आहे। ध्यानीमणी हे नाटक प्रशांत दळवी यांचं। त्याच्यानंतर उपयोजित मराठीमधील 3ऱ्या क्रमांकाचा जो आहे अनुवाद, हे सुद्धा वगळल्या गेलेला आहे। व्याकरणाचा भाग मात्र पूर्णपणे तसाच ठेवला गेलेला आहे, याची तुम्ही मात्र पूर्णपणे नोंद घ्या। आणि अगोदरच आपल्याला उशीर झाल्या कारणाने आपण प्राणसहीच्या ऐवजी दुसरी कविता घेत आहोत। त्याच्यानंतर पद्य क्रमांक 4 झाडांच्या मनात जाऊ, निसर्गावर आधारित ही कविता आहे। एकदा का तुम्हाला कविता वाचन झालं, कविता समजली की आपोआपच ही नेमकी कविता कशावर आहे का आहे याची जाण होईलच। निसर्ग आधारित ही जी कविता आहे, संपूर्ण निसर्गाचा आस्वाद या कवितेत आपल्याला घ्यायला मिळतो आणि तो आस्वादच आपल्याला खऱ्या अर्थाने या कवितेच्या माध्यमातून घ्यायचा आहे। कवी आहेत नलेश पाटील, लक्षात घ्या काय आहे कवीचं नाव, नलेश पाटील। तर या नलेश पाटील यांनी ही
निसर्गावर आधारित, कारण नरेश पाटील यांचं व्यक्तिमत्वच तसं आहे की एक चित्रकार म्हणून आणि निसर्ग कवी म्हणून यांची ओळख आहे. तर नरेश पाटील यांनी झाडांच्या मनात जाऊ ही जी कविता रचल्या गेलेली आहे अतिशय सुंदर आहे. प्रत्येक ओळीतून पद्याच्या रचनेतून तुम्ही जेव्हा जाता त्यावेळेस एक चित्रदर्शी वर्णन आपल्याला या कवितेचं झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत. तर पहिल्यांदा सर्वप्रथम आपण नरेश पाटील यांचं थोडक्यात परिचय बघून घेणार आहोत. तर पाठ्यपुस्तक तुमच्याजवळ असणं अनिवार्य आहे असं मी सुरुवातीलाही सांगितलं आणि असणे भागच आहे. तर बघूया झाडांच्या मनात जाऊ. सुरुवातीच्या शीर्षकावरूनच कवितेच्या किंवा पद्याच्या शीर्षकावरूनच असं वाटते की झाडांच्या मनात जाऊ, म्हणजे या ठिकाणी कवीने तुम्हाला आम्हाला सगळ्यांना वाचकांना एक प्रकारे झाडाच्या मनात, मन काय करतो विचार करतो आणि म्हणून झाडांच्या मनात गेल्यानंतर काय काय आपल्याला दिसते, कुठल्या कुठल्या गोष्टीचा आस्वाद घेता येतो, हा आस्वाद घ्यायला संदेशच या कवितेतून मुळात सांगितलेला आहे की निसर्गाचा आस्वाद घेणे. अतिशय बहुमूल्य अशी देणगी या निसर्गाने आपल्याला जी दिलेली आहे, या बहुमूल्य देणगीचा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे. हाच खऱ्या अर्थाने संदेश या कवितेच्या माध्यमातून नरेश पाटील यांनी आपल्याला दिलेला आहे. तर बघूया नरेश पाटील यांचा थोडक्यात परिचय. त्यांचं जन्म आहे 1954 ते 2016, मृत्यू 2016 आणि जन्म 1954. निसर्ग कवी व चित्रकार. एक निसर्गावर जी काही म्हणजे लहानपणापासूनच ते आपल्या मूळ गावी गेले आणि त्यांना खऱ्या अर्थाने त्या निसर्गाने त्यांना पूर्णपणे आपल्या कवेत घेऊन घेतलं. निसर्गाच्या एवढ्या प्रेमात ते पडले की तेव्हापासून अनेक निसर्गावर आधारित, निसर्ग घटकांवर आधारित समुद्र म्हणा, जमीन म्हणा, झाडे म्हणा, झुडपे म्हणा, निसर्गाने बहाल केलेले वेगवेगळे रंग म्हणा, अशा विविध विषयांवर त्यांनी काव्यरचना केलेल्या आहेत आणि म्हणून त्यांची साहित्य क्षेत्रात किंवा कवितेच्या क्षेत्रात एक निसर्ग कवी म्हणून सुद्धा ओळख आहे, ख्याती आहे. त्याच्यानंतर केवळ निसर्ग कवीच नाही तर निसर्गाने जे काही बहाल केलेलं आहे, निसर्गतः आपल्याला जे दृश्य जे दिसलेलं आहे त्यावर आधारित अशा प्रकारची शब्दरचनेसोबतच एक चित्रमयतासुद्धा किंवा एक रंगकर्मी म्हणून ज्याला आपण किंवा ज्याला सरळ सरळ आपल्याला असं म्हणता येईल की चित्रकार म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. शब्द, नाद, लय आणि अर्थ यांची उत्तम जाण. साहित्य क्षेत्रातील आता तुम्ही जर यांचं जर व्यक्तिमत्वाचा जर आपण आढावा जर घेतला तर पूर्णपणे शिक्षणाचं इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे. तरीही मराठी भाषेची एवढी त्यांना भुरळ पडलेली होती किंवा मराठी भाषेने एवढं मोह घातलेलं होतं आणि प्रभाव मराठी भाषेचा की त्यांनी ज्या काही रचना केलेल्या आहेत, जे काही साहित्य त्यांनी निर्माण केलेले आहे, जे काही पद्यरचना केलेल्या आहेत, ते काही साहित्य निर्माण केलेलं आहे ते अस्सल मराठीतून त्यांनी केलेलं आहे. म्हणजे स्वाभाविकतः त्यांचं मूळ शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे, पण मराठी भाषेचा प्रभाव त्यांच्यावर इतका पडलेला होता की त्यांनी सुंदर अशा काव्यरचनांची सुद्धा निर्मिती केलेली आहे. तर त्यांच्या काव्यरचनांचं खास वैशिष्ट्य आहे शब्द, नाद, लय आणि अर्थ यांची उत्तम जाण. शब्द, अर्थ, नाद आणि लय सगळे म्हणजे साहित्यातील शब्दाची, त्यानंतर शब्दांमधून निर्माण होणाऱ्या अर्थाची, त्यावर निर्माण झालेला नाद किंवा लय. तुम्हाला माहीत आहे की गाण्यांमध्ये जो लय निर्माण होतो, शब्दांवर शब्द आदळतात आणि म्हणूनच त्या ठिकाणी कशाची निर्मिती होत असते, अशा लयाची निर्मिती होत असते, गेयता निर्मिती होत असते. ही शब्द, नाद, लय आणि अर्थ याची उत्तम जाण असणारे कवी म्हणून सुद्धा नरेश पाटील यांना ओळखले जाते. दोन शब्दांमधील विरामाचं नेमकं भान आणि विलक्षण चित्रमयी मांडणी ही त्यांच्या कवितांची खास वैशिष्ट्ये. तुम्ही ही कविता अभ्यासाल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल शब्दांमध्ये जो भान आहे तो भान त्यांनी कसा राखलेला आहे, जाणीव त्या शब्दांमधील अंतराची जी जाणीव आहे ती कशी राखलेली आहे आणि मुळातच अतिशय सुंदर अशी चित्रमय मांडणी. जेव्हा कविता वाचाल किंवा त्याचा अर्थ जेव्हा आपण समजून घेऊ त्यावेळेस जणू काही एखादं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो, अशी चित्रमय मांडणी रचना हे एकाच कवितेत नाही तर अनेक कवितांमध्ये त्यांनी हे साधलेलं आहे आणि म्हणून खास त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य म्हणून हे ओळखलं जाते की चित्रमयता हा सुद्धा त्यांच्या काव्याचं काय आहे विशेष गुण. अनेक निसर्गदत्त घटकांचे तरल दर्शन त्यांच्या कवितांमधून घडते.
स्वाभाविकतः जे निसर्गाचं जे दर्शन आहे ते जिवंत दर्शन त्यांच्या कवितांमधून झालेलं आपल्याला दिसतोय. हिरवं भान हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध. अनेक जे काही काव्यसंग्रह आहेत त्या काव्यसंग्रहांमध्ये हिरवं भान आणि तुमची ही जी कविता आहे तिचं नाव आहे झाडांच्या मनात जाऊ. तर ही झाडांच्या मनात जाऊ ही कविता सुद्धा हिरवं भान त्यांचं जे काव्यसंग्रह आहे या काव्यसंग्रहामधून घेतलेली आहे. आपल्याला माहिती असायला पाहिजे, एखाद्या वेळेस कृतीमध्ये विचारतात की प्रस्तुत कविता ही कुठल्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. त्यांचं जे काव्यसंग्रह आहे ज्याचं नाव आहे हिरवं भान. हा त्यांचा कविता संग्रह सुप्रसिद्ध कविता संग्रह आहे. कवितेच्या गावा जावे या लोकप्रिय काव्यगायनाच्या कार्यक्रमातील सादरीकरणात सहभाग. कवितेच्या गावा जावे हा त्यांचं सादरीकरणाचा एक भाग आहे, जो कवितांचं जे सादरीकरण झालेलं होतं त्या सादरीकरणाच्या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतलेला होता आणि चांगल्या प्रकारचा सहभाग त्यांचा होता त्या कार्यक्रमात. तरल शब्द आणि खुले स्वर यामुळे त्यांची गायलेली कविता ऐकणाऱ्यांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत असते. खुल्या स्वरामध्ये ते गायचे आणि त्यामुळे त्यांच्या कविता खुल्या स्वरात गायल्यामुळे आणि एक जिवंतपणा त्यांच्या कवितांमध्ये, हुबेहूबपणा त्यांच्या कवितांमध्ये असल्यामुळे रसिकांना, श्रोत्यांना नव्हे तर वाचकांना ते मनापासून आवडत होते. आणि म्हणूनच एक चित्रकार म्हणून, एक निसर्ग कवी म्हणून, शब्द, नाद, लय यांची जाण असणारे कवी म्हणून आणि संपूर्णपणे निसर्गाची किमया त्यांच्या साहित्यावर प्रभाव पाडलेला होता आणि एक किमयागार म्हणून सुद्धा त्यांची ओळख साहित्य क्षेत्रात आहे. तर तुमच्या या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय हे आपल्याला माहिती असायला पाहिजे, पुढे दिलेलीच आहे. मध्यवर्ती कल्पना म्हणजेच कवितेत नेमकं काय सांगितलेलं आहे याविषयी थोडक्यात तुम्हाला काय केलेली आहे याची कल्पना दिलेली आहे, मध्यवर्ती कल्पना सांगितली गेलेली आहे. ही आपल्याला रसग्रहणासाठी खूप उपयोगी पडते. तर संपूर्ण निसर्गावर आधारित ही कविता आहे आणि हा मध्यवर्ती कल्पनेत नेमका निसर्ग काय आहे, कशा कशाचं निसर्ग उधळण करत आहे, रंग काय असतात याची संपूर्ण कल्पना या मध्यवर्ती कल्पनेत दिलेली आहे. झाडांचे हिरवे वैभव, पानाफुलांचे रंगगंध. संपूर्ण सृष्टी हिरवीगार आहे आणि पानांचा सुद्धा रंग पहा, एकच असतो का हिरवाच असतो, पण वेगवेगळे रंग आपल्याला दिसतात. कधी पोपटीशार दिसतो, कधी गडद हिरवा दिसतो, कधी डार्क काळेशार दिसतो आणि शेवटी पानगळती ज्यावेळेस होते त्यावेळेस पानांचा रंग कसा झालेला असतो, लाल किंवा पिवळशार झालेला असतो. असा विविध रंगांचे पानांचा वैभव, निसर्गाचं वैभव या कवितेमधून सांगितले गेलेले आहे. रंगगंध सोबतच फुलांचा येणारा जो सुगंध आहे त्याचंही वर्णन कवितेत केलेलं आहे. भिरभिरणारी फुलपाखरे, इकडून तिकडे बागळणारी, इकडून तिकडे आनंदाने उड्या. आता उड्या म्हणण्यापेक्षा फुलपाखरे उड्या मारतात का? उड्या मारतात का? ते काय करत असतात? बागडत असतात, उडत असतात या फुलांवरून त्या फुलांवर, त्या फुलांवरून त्या फुलांवर. अशा प्रकारे विविध रंगाची ही उधळण करणारे फुलपाखरू इकडून तिकडून भिरभिरत आहे, त्याचंही वर्णन कवितेमध्ये केलेलं आहे. एवढंच नव्हे तर पाण्याचं वर्णन बघा. थुई नाचताना हसणारे पाणी, खडखड वाहणारा झरा, खडखड वाहणारी नदी. आणि नदी किंवा झरा जेव्हा खडखड वाहतो तेव्हा थुई नाचत असतो, त्याला जो आनंद होतो याचंही वर्णन अतिशय सुंदर शब्दात नरेश पाटील यांनी या कवितेत केलेलं आहे. फांद्यांवरील पक्षी, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर, दुसऱ्या फांदीवरून तिसऱ्या फांदीवर, अशा एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर आणि दुसऱ्या फांदीवरून तिसऱ्या फांदीवर जाणारे उडणारे बागळणारे पक्षी यांचं सुद्धा वर्णन आलेलं आहे. ऊन सावल्यांची नक्षी या चैतन्यमय निसर्ग सोहळ्याची कवी एकरूप होऊन जातो. आणि ऊन सावली जेव्हा पडते तेव्हा ते कसे दिसते याचं सुद्धा सुंदर असं वर्णन या कवितेत आलेलं आहे. आणि त्याच्याशी माणूसच नव्हे तर निसर्गाशी पूर्णपणे मानवी मन कसा एकरूप होऊन जातो आणि स्वतःच तो निसर्ग बनतो आणि त्याचे उधळण कसा आस्वाद घेतो याचं सुंदर वर्णन या कवितेत केलेलं आहे. निसर्गातील आम्लाड सौंदर्याचा आस्वाद घेता घेता आपणही त्या निसर्गाचा भाग होऊन सौंदर्यानुभूतीचे दान विश्वाला द्यावे असे त्याला वाटत राहते. या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता घेता एक दिवस मानवी मन पूर्णपणे काय होऊन जातो, निसर्गमय होऊन जातो आणि आपणही ह्या सुंदर सृष्टीचं वैभव याचं दान आपण स्वतः सृष्टी झाल्यानंतर या
सृष्टीचं दान, या नैसर्गिक सृष्टीचं दान, हे वैभव आपण इतरांना द्यावं, अशा प्रकारची भावना मनाला झाल्याशिवाय राहत नाही. इतकं सुंदर वर्णन तुमच्या या कवितेत केलेलं आहे. फक्त छोटीशी मी मध्यवर्ती कल्पना आता सांगितलेली आहे. पहिल्यांदा आपण गेय स्वरूपात ही कविता काढण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला आठवत असेल, दूरदर्शनवर मध्यंतरी एक गीत येत होतं, छोटीशी बहीण भाऊ उद्याला शाळेला जाऊ. ही कविता आठवत असेल, उद्याला मोठाले होऊ आणि शाळेला जाऊ. ही जी कविता होती त्या चालीवर मी हे सांगण्याचा प्रयत्न करते, तुम्ही समजून घ्याल. तर बघूया, पहिल्यांदा गायन करूया. आणि एकदा का तुम्हाला गायला आलं की ते मी गेय स्वरूपात का बरं सांगत आहे, कारण शब्दांची रचनाच तशी आहे. आणि दुसरं म्हणजे एकदा का आपण गेय स्वरूपात कविता वाचायला लागलो की त्या ओळी आपल्याला पाठ होऊन जातात, मनात बसतात आणि मग रसग्रहण करताना त्या ओळी आठवतात. आणि म्हणून गेय स्वरूपात तुमच्यासमोर पाठ्यपुस्तक आहे, ह्या प्रत्येक ओळीचं मी वाचन करणार आहे. आता वर्गात जर तुम्ही असते तर निश्चित तुमच्याकडून मी म्हणून घेतली असती. पहिल्यांदा मी तुम्हाला चाल सांगितली असती, सुंदर तुम्हाला कविता 2 विभागात मुली आणि मुलांच्या नादामध्ये बसवून घेतली असती दरवर्षीप्रमाणे. पण यावर्षी हा काही योग होत नाही आहे, तरी पण आपण गायनाचा प्रयत्न करू. सुरुवात करूया. झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ, बहरात वसंतामधल्या तो सूर सावळा ऐकत, बहरात वसंतामधल्या तो सूर सावळा ऐकत, जातील फुले ही रंगून जन्माला अत्तर घालत. बघा कवी काय म्हणतो की फुलं सुद्धा रंगून जातील आणि अत्तराची निर्मिती करतील. जातील फुले ही रंगून जन्माला अत्तर घालत, चल सुराबरोबर आपण तो फाया कानी ठेवू. शब्दसुद्धा ऐकत चला. फाया म्हणजे कापसाचा बोळा. अत्तर लावताना जसं कानात आपण टाकतो, कवीने या ठिकाणी फाया हा शब्दप्रयोग केलेला आहे. फाया म्हणजे कापसाचा बोळा. चल सुराबरोबर आपण तो फाया कानी ठेवू, खेळून रंगपंचमी फुलपाखरे भिजली सारी, खेळून रंगपंचमी फुलपाखरे भिजली सारी, हा थवा असे रंगीत की पताकाच फिरणारी. हा थवा आहे पक्ष्यांचा की जणू काही काय आहे, पताका आहे, अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. हा थवा असे रंगीत की पताकाच फिरणारी, हे भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ, ही कोणाची रे करणी डोळ्यात झऱ्याचे पाणी, ही कोणाची रे करणी डोळ्यात झऱ्याचे पाणी, हे उधाण आनंदाचे की देवा घरची गाणी, हे उधाण आनंदाचे की देवा घरची गाणी, गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू, गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ,
पोपटी स्पंदनासाठी, स्पंदन म्हणजे हालचाल, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ, पाण्यात उतरून माझे मन खडकावर बसताना, पाण्यात उतरून माझे मन खडकावर बसताना, थुई थुई नाच रे पाणी मज दिसत रे हसताना, एक रूप तुषाराचे माझा मायेने घाले नाव, एक रूप तुषाराचे माझा मायेने घाले नाव. किती प्रेम दाखवलेला आहे यावेळी. झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ, झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ. ओंजळीमध्ये मी अलगदा आकाश जरासे धरता, ओंजळीमध्ये मी अलगदा आकाश जरासे धरता, आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरता, हातात ऊन डुसमळते की सूर्य लागतो पोहू. याच्यात एक खूप सुंदर वर्णन केलेलं आहे, बघूया पुढे बघणारच आहोत. हातात ऊन डुसमळते की सूर्य लागतो पोहू, ही फांदीवरले पक्षी की हंगामाचे साक्षी, हे फांदीवरले पक्षी की हंगामाचे साक्षी, झाडांच्या पायी काढी सावली उन्हावर नक्षी. पहा, झाडांच्या खाली तळभागात ऊन काय करतो, रांगोळी काढतो असं म्हटलेलं आहे कवीने. झाडांच्या पायी काढी सावली उन्हावर नक्षी, मग तिलाच फुटले पंख, मग तिलाच फुटले पंख, मी त्याचे झाले काऊ, झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ, झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ. शेवटच्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतो बघा. मानवी स्पर्शन जेथे, मानवी स्पर्शन जेथे असतील फुले पाखरे, मानवी स्पर्शन जेथे असतील फुले पाखरे, रानात अशा तू मजला. बघ किती सुंदर त्याचं वर्णन. रानात अशा तू मजला ईश्वर जरा टाक रे, अशा रानात नेऊन टाक मला की जिथे निसर्गच असेल. रानात अशा तू मजला ईश्वर जरा टाक रे, मी झाड होऊनी तिथे पसरीन आपले बाहू, मी झाडे होऊन तिथे पसरीन आपले बाहू, झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ, कोकिळ होऊन गाऊ. अशा साध्या चालीमध्ये तुम्हाला मी कविता गेय स्वरूपात म्हणून दाखवलेली आहे. निश्चितच तुम्ही एक दोनदा म्हणाल्यानंतर तुम्हाला ओळी तुमच्या मुखपाठ होऊन जातात आणि मग रसग्रहण करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये, कारण पहिलाच व्हिडिओ आहे हा, इथे थांबू आणि उद्याला त्याचं अर्थ जो आहे नेमकं कवीने या ठिकाणी काय सांगितलेलं आहे याची ओळख करून घेऊ. तर तुम्हाला कवीचं परिचय आणि कवितेला जी काही मी चाल दिलेली आहे ती नक्कीच समजली असेल किंवा आशा बाळगते की निश्चितच आवडली असेल आणि म्हणून इथेच आपण आज थांबू. धन्यवाद.